युनिट क्रमांक 2ने कारवाईचा धडाका लावल्यामुळे सर्व स्तरातून त्यांचं कौतुक करण्यात येते। गोमांस विक्री, कट्टा बाळगणे, धारदार शस्त्र घेऊन फिरणे, अवैधपणे दारू विकणे असे वेगवेगळे गुन्हे युनिट क्रमांक 2ने उघडकीस आणले। पोलीस हवालदार विशाल पाटील यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी गंगापूर पोलीस ठाण्यामध्ये 6 वर्षांपूर्वी गुन्हा दाखल असलेली मोटारसायकल आरोपीचा शोध घेऊन ताब्यात घेतली होती। मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी मुद्देमालासह 6 तासांच्या आत गुन्हा उघडकीस आणून युनिट क्रमांक 2चे पोलीस हवालदार विशाल पाटील यांनी कामगिरी केली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार युनिट क्रमांक 2चे पोलीस हवालदार विशाल पाटील यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार नाशिक शहरातील पाथर्डी फाटा येथील वासननगर येथे असलेल्या गार्डनजवळ चोरी केलेली मोटारसायकल विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली। त्यानुसार विशाल पाटील यांनी सापळा रचत सदर इसम सखाराम ज्ञानेश्वर म्हस्के वय वर्ष 28 राहणार पाथर्डी फाटा आणि दत्ता गणपत नखाते वय वर्ष 34 राहणार इंदिरानगर यांना हिरो होंडा कंपनीची स्प्लेंडर मोटारसायकलसह ताब्यात घेण्यात आले। त्यांची चौकशी केली असता हिरो होंडा कंपनीची मोटारसायकल ही शुभम पार्क सिडको परिसरातून चोरी केली असल्याची कबुली त्यांनी दिली आहे। या आरोपींवर गुन्हा दाखल झाला असून त्यांना अंबड पोलीस ठाण्यामध्ये दाखल करण्यात आले। सदरची कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमणवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार विशाल पाटील, शंकर काळे, गुलाब सोनार, चंद्रकांत गवळी यांनी केली आहे। याआधीही विशाल पाटील यांनी अनेक मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत। त्यामुळे त्यांचं सर्व स्तरातून आता कौतुक होत आहे। उत्तर महाराष्ट्र लाईव्हसाठी नितीन चव्हाण, सिडको।